हॅलो गाइज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आय एम श्रुतिका अँड आय एम व्लॉगिंग टुडे. असं कधीच झालं नाही की मी जीन्स घेतले आणि मला काही वेगळं एक्स्ट्रा काम लागलं नाही. ते नेहमीच आहे. कशी चपातीची भजी तयार होते ती बघायची आपल्याला. ऍक्च्युली खूप वर्षानंतर मी माझे नख वाढवते. माहिती मला छानच होईल. आता वाजले 10:30 सकाळचे आणि आज आहे सुट्टी. त्यामुळे पप्पा म्हणाले की मी आज वेगळ्या प्रकारचा ब्रेकफास्ट करतो. ब्रेकफास्टचं नाव आहे चपातीचे भजी. मी कधी चपातीचे भजी खाल्ले नाही. चपातीची अशी ती फोडणीची चपाती मी खाल्लेली आहे, पण चपातीचे भजी खाल्ले नाहीत कधी. सो पप्पा आज ते करणार आहेत. मी उठायच्या अगोदरच पप्पांनी तयारी करून ठेवलेली, कारण काल पप्पा मला म्हटलेले बोलता बोलता की मी उद्या तुला नाश्ता करून देतो चपातीची भजी. म्हटलं थांबा, मला व्लॉग करायचा आहे, त्यामुळे तुम्ही अगोदर काही करू नका. त्यामुळे मी उठायच्या अगोदर पप्पा आणि मम्मीने सगळी तयारी करून ठेवलेली होती तिथे. आणि आता फक्त सगळे इन्ग्रेडियंट एकत्र करून कशी चपातीची भजी तयार होते ती बघायची आपल्याला. सो चला जाऊया, आपण चपातीची भजी बनवूया. ओके, आम्ही असे इन्ग्रेडियंट घेतलेले आहेत. सांगा पप्पा इन्ग्रेडियंट. त्याच्यामध्ये आहे कांदा बारीक चिरलेला, थोडासा लांबट, मिरची आहे, नंतर कोथिंबीर आहे, हळद, तिखट, चपातीचे बारीक केलेले तुकडे आहेत, बेसन आहे आणि तांदळाचं पीठ आहे. आपल्याला याच्यात फक्त ऍड करायचं फक्त मीठ. ओके, आणि हळद घेतली आहे सगळं. येस. आता आपल्याला सगळे एक एक पीस आपल्याला मिक्स करायचं आहे. आता आपल्याला पहिला कांदा जाईल. कांदा, त्याच्याबरोबर मिरची, नंतर कोथिंबीर, नंतर हे हळद आणि तिखट, हे सगळं गेले. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे, किती चमचे घेतलेत? हे 3 चमचे आहेत. 3 चमचे. हे तांदळाचं पीठ, नंतर बेसन. आता ह्याच्यात फक्त आपल्याला मीठ ऍड करायचं आहे आणि चपातीचे बारीक तुकडे केलेले आहेत ते आपल्याला ऍड करायचे आहेत. ते कधी करणार? लगेच मीठ टाकायचं आहे ह्याच्यामध्ये. आता आपल्याला थोडंसं पाणी टाकून हे बेटर मिक्स करायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला हे चपातीचे तुकडे आपल्या ह्याच्यामध्ये ऍड करायचे आहेत. पुन्हा एकदा छानपैकी असं मळून घ्यायचं. आता हे पूर्ण चमच्याने होणार नाही, आपल्याला हाताने करावे लागणार आहे. थोड्याशा पाण्यामध्ये आपण आता हे बेटर पूर्णपणे मळून घेतलेलं आहे आणि असं छान असं एकजीव झालेलं आहे. आता आपल्याला फक्त हे सोडायचं आहे तेलामध्ये. मी कढईत तेल टाकते. बघा पप्पा, बस टाकायचं बस. मंद आचेवर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. आधी मंद आच, नंतर मग फास्ट, कारण कुरकुरीत व्हायला ना. आता मी टेस्ट करते. हे मस्त झाले. सेम भजी, थोडीशी माइल्ड टेस्ट येते चपातीची. जर तुमच्या घरी शिळ्या चपात्या उरलेल्या असतील आणि लहान मुलं असतील किंवा चपात्या वाया जाणार असतील आणि लहान मुलं चपात्या खात नसेल, तर तुम्ही ह्या फॉर्म मध्ये तुम्ही त्यांना करून देऊ शकता. आणि हे कशाला, हे जेवताना पण तुम्ही सगळ्यांना सर्व जरी केलं तरी कळणार नाही की ही चपातीची भजी आहे म्हणून. इतकी परफेक्ट अशी कांदा भजी टाईपच झाले. थोडीशी माइल्ड टेस्ट फक्त चपातीची येते, बाकी तुम्हाला कळणारच नाही. सो बेस्ट, तुम्ही घरी ट्राय करू शकता. हॅलो गाईज, गुड आफ्टरनून. सकाळचा नाश्ता केल्यानंतर भूक नव्हती. नंतर मग मी चहा वगैरे प्यायले. खूप छान झालेलं खरंच ती भजी, चपाती भजी खूप छान झालेली. आणि त्याच्यानंतर आता पप्पा गेलेले फिश आणायला मार्केटमध्ये. त्यांनी कोळंबी आणली. म्हणजे मला युट्यूब शॉर्ट बनवायचं होतं, तर आता त्याची मी तयारी करते. युट्यूब शॉर्ट बनवते. आता सगळ्याच रेसिपी मी व्लॉगमध्ये तर टाकू शकत नाही, जरा मला युट्यूब शॉर्ट पण बनवायची. सो आता मी युट्यूब शॉर्ट त्याची तयारी चालू आहे. तर ती तयारी करते, जेवते आणि मग तुम्हाला मी भेट. सो मी आता युट्यूबसाठी शॉर्ट शूट करते ना, तर कोणतं सांगू का तुम्हाला? ग्रीन चिली प्रॉन. येस, ग्रीन चिली प्रॉन. येस, ग्रीन चिली
प्रॉन मी करते आता. तुम्हाला जर ती युट्यूब शॉर्ट बघायचं असेल तर मी खाली लिंक मेन्शन करेनच, सो तुम्ही तिकडे जाऊन चेक करू शकता. ते माझं युट्यूब शॉर्ट माहिती मला छानच होईल. गाईज माझं पार्सल आलंय मिंत्रावरून. मी एक जीन्स मागवलेली, एक ऍक्च्युली नायकावरून पण मागवलेली, पण ती मला व्यवस्थित झाली नाही, मला लूज झाली ती जीन्स. आणि त्याच्यानंतर मला त्याच्यासारखी म्हणजे माझ्या साईजची अजून कमी साईजची जीन्स अवेलेबल नव्हती, म्हणून मग मी ती रिटर्न केली. आणि मिंत्रावरून अजून एक जीन्स त्यावेळेलाच ऑर्डर केलेली. नायकाची डिलिव्हरी लवकर आली आणि मिंत्राची डिलिव्हरी लेट आली. बघूया आपण कशी आहे जीन्सची. थँक्यू फॉर युअर ऑर्डर. ही पण मला मोठीच वाटते. सगळ्या मोठ्याच काय मिळतात मला. मी घालून बघते. A few moments later. जीन्स मला झाले, पण नेहमीचाच प्रॉब्लेम आहे की मला कमरेला सैल होतात आणि मला बरोबर थाईज आणि हिपला मला व्यवस्थित होतात, फक्त मला कमरेला सैल होतात. त्यामुळे ती अल्टर करायला लागेल. तुम्हाला मी जीन्स दाखवते. बसले बरोबर, फक्त हे थोडंसं इथे घट्ट करायला पाहिजे. असं कधीच झालं नाही की मी जीन्स घेतले आणि मला काही वेगळं एक्स्ट्रा काम लागलं नाही. ते नेहमीच आहे. हॅलो गाईज, गुड इव्हिनिंग. वाजले 7 आणि मी चालले स्वामींच्या मठामध्ये आणि तिथून जाऊन एक रांगोळी कॉम्पिटिशन किंवा रांगोळी प्रदर्शन आहे ते बघायला मी जाणार आहे विथ माय मम्मी पप्पा. आजचा दिवस चांगला होता, म्हणजे मी चांगल्या गोष्टी केल्या. आज एक युट्यूब शॉर्ट शूट केलं, एक व्लॉग शूट करते मी आता. सो आजचा दिवस चांगला होता, असं मी खुश आहे आजच्या दिवसासाठी. आता मी जाते मम्मी पप्पांसोबत. तुम्हाला मी ते रांगोळ्या दाखवते, कारण खूप छान, म्हणजे खूप छान प्रदर्शन असतं ते. छान छान वेगवेगळ्या ऍक्टर्स ऍक्ट्रेसच्या रांगोळी असतात. खूप साऱ्या रोल मॉडेल्सचे रांगोळी काढलेली असते त्यांनी. चांगलं असतं. घरात लाईट बघा पप्पाने कुठलं लावलंय, निळा. चल बस. बंद झाला, आपण जर लवकर यायला पाहिजे होता. ओके, ते रांगोळी प्रदर्शन बंद आहे. आणि मग आता आपण मला नेलपेंट घ्यायचे. नेलपेंट घेऊया. मी आता घरी आले आणि येताना मी नेलपेंट आणले, व्हाईट कलरचे आणले, कारण मला खूप दिवसापासून अशी व्हाईट कलरची नेलपेंट लावायची होती. आणि ना मी खूप दिवसानंतर, खूप वर्षानंतर मी माझे नख वाढवते, ट्राय करते. खूप वर्षानंतर, म्हणजे मी कॉलेजपासून, म्हणजे कॉलेजला आम्हाला सांगितलं की नख वगैरे वाढवायची नाहीत. त्यानंतर मी जी नख वाढवायची सोडलंय ते आतापर्यंत. सो मी विचार करते की परत एकदा थोडंसं नख वाढवावी, जास्त नाही, म्हणजे ग्लव्ज वगैरे घालताना मला प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे, एवढी नाही वाढवणार, पण थोडीफार वाढवेन. त्यामुळे मी नेलपेंट आणले. सो तिथे लावते. खूप छान दिसते ना. सो अशा प्रकारे आजचा दिवस माझा गेलाय. एकदम नेलपेंटने एंड केलंय मी. थोड्या वेळाने जेवू आणि मग थोडंसं रील वगैरे चेक करून, थोडंसं व्लॉग एडिट करून मग मी झोपेन. सो हा होता माझा व्लॉग. जर तुम्हाला व्लॉग माझा आवडला असेल, पप्पानी केलेली रेसिपी तुम्हाला आजची आवडली असेल, तर माझ्या ह्या व्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा मी येईन असाच एक नवीन व्लॉग घेऊन, ट्रॅव्हल व्लॉग घेऊन. येस, माझ्या एका फ्रेंडचं लग्न पण आहे, सो तिकडची धमाल वगैरे घेऊन मी लवकरच येईन. तोपर्यंत बाय गाईज.